नमस्कार. अभ्यास अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांनी एक पोस्ट काढलेले आहेत काही, आणि अत्यंत चांगला पोस्ट आहे, त्याला पेमेंट चांगलं आहे. सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करूया. तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत आणि पेमेंट किती किती आहे, त्यासाठी तारीख काय आहे शेवटची, सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया. ओके. तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरनं पोस्ट काढलेले आहेत. त्या कशा आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेटर, ट्रेनी, नर्स ग्रेडसाठी, त्याच्यानंतर टेक्निशियन, अशा प्रकारच्या या पोस्ट असणार आहे. 1 नंबरची पोस्ट पद आहे ऑपरेटर ट्रेनी केमिकलमध्ये, त्यासाठी आहे 54 जागा. त्याच्यानंतर बॉयलर ऑपरेटर ग्रेड 3 यासाठी आहे 3 जागा. ज्युनियर फायरमॅन ग्रेड त्यासाठी आहे 2 जागा. नर्स ग्रेड 2 साठी आहे 1 जागा. टेक्निशियल ट्रेनी इन्स्ट्रुमेंटेशन साठी आहे 4 जागा. त्याच्यानंतर टेक्निशियल इलेक्ट्रिकल ट्रेनिंग यासाठी आहे 2 जागा, आणि टेक्निशियन मेकॅनिकलमध्ये यासाठी आहे 8 जागा. अशा एकूण 74 जागा आहेत. आणि याचं जे शैक्षणिक पात्रता लागते, त्याच्यानंतर याचं वयाची अट लागते, आणि प्रत्येक जागेसाठी किती पेमेंट आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. अत्यंत चांगली पोस्ट आहे, चांगल्या पेमेंट स्केलच्या ह्या सगळ्या पोस्ट आहेत, आणि नक्कीच तुम्ही याचा फॉर्म भरा. आणि बघूया आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता BSc पहिलं जे पद आहे त्यासाठी लागते. केमिस्ट्रीमध्ये असलं तर चांगलंच आहे. NCVT आणि केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा यातलं काही असलं तरी चालतं. त्याच्यानंतर दुसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण असावं लागतं, किंवा बॉयलर ऑपरेटर प्रमाणपत्र डिप्लोमा असायला पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. तिसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. चौथ्या पदासाठी 12वी किंवा GNM किंवा BSc नर्सिंग तुमचं असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 5व्या पदासाठी BSc फिजिक्स किंवा इलेक्ट्रिशियन काही डिप्लोमा पाहिजे तुमचावाला, अशा प्रकारचं. आणि 6व्या आणि 7व्या पदासाठी इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा पाहिजे. ओके. तर यासाठी तुमचं वयाची अट अशी आहे की 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमचं वय 35 वर्ष असायला पाहिजे, जर ST/STचं असेल तर. आणि OBCचं असेल तर 33 वर्षापर्यंत असायला पाहिजे. OBC प्रमाणपत्र इथे लागतं, आणि ते कसं काढायचं तुम्हाला ते माहिती असेल, नसेल त्याच्यावर व्हिडिओ आपण बनवूया. त्याच्यानंतर नोकरीचं ठिकाण काय आहे, तर मुंबई आहे. OBCसाठी 700 रुपये फी आहे. ST/ST आणि महिलांसाठी फी नाही आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2025 5 वाजेपर्यंत आहे. आता ही तारीख खूप महत्त्वाची आहे, आणि वेळसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता समजून घेऊया यासाठी पेमेंट स्केल कसं आहे. तर सॅलरी अँड अदर बेनिफिट्स याच्यामध्ये ते पेमेंट स्केल कळलं. तर ऑपरेटर ट्रेनी यासाठी जे तुमचं पहिल्या वर्षाचं असतं ते स्टायफंड म्हणून 9,000 रुपये मिळतात. आणि त्याच्यानंतर तुमचं पेमेंट स्केल वाढेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही सॅलरी तुम्हाला असती ती असती किती, 46,300 रुपयापर्यंत हातात इन हँड पडते. आणि बाकीचं म्हणजे सॅलरी वाढायचं म्हणजे 22,000 पासून 60,000 सॅलरी तुमची वाढते. ओके. तर याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी येतात, आणि तुम्हाला ही खूपच चांगली संधी आहे पेमेंट, एक चांगलं पेमेंटची पगार घेण्याची, जर तुम्ही याच्या क्रायटेरियामध्ये बसत असाल शैक्षणिक पात्रतेच्या. आता बॉयलर ऑपरेटर ग्रेड 3 यासाठी सुद्धा पेमेंट स्केल चांगला आहे. 42,000 रुपये हातात पडतो 1 वर्ष झाल्यानंतर, बरं का. आणि तेच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इथे 52,000 रुपये तुमचं पेमेंट स्केल वाढवू शकतो, असं सुद्धा सांगितलं आहे. आणि मेडिकल फॅसिलिटी फ्री आहे. त्याच्यानंतर बाकीचे ॲक्सिडेंट इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टीसुद्धा याच्यात अवेलेबल आहेत. ओके. कारण ती केमिकल फर्टिलायझेशन लिमिटेड ही ब्रँच आहे ती. त्याच्यानंतर ज्युनियर फायरमॅन ग्रेड 2 साठी 18,000 ते 42,000 पेमेंट वाढतं, आणि याच्यामध्ये तुम्हाला 37,000 रुपये 1 वर्षानंतर तुमच्या हाताला मिळायला लागतं. ओके. नर्स ग्रेडसाठी 22,000 पासून ते 60,000 पेमेंट वाढतो, आणि 46,000 रुपये इन हँड पडायला लागतात 1 वर्षानंतर. तर अशा प्रकारचं जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल, तुमच्यासाठी खूपच चांगली संधी आहे. या पेमेंट स्केल खूप चांगल्या ह्याच्यावाल्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काम काय करावं लागेल ते सुद्धा मी सांगणार आहे. तुम्हाला काम म्हणजे नेचर ऑफ जॉब असं असेल की तुम्ही जर ट्रेनी ऑपरेटर ज्युनियर फायरमॅन असाल तर तुमच्या शिफ्ट्स असतात, आणि तुम्हाला त्या शिफ्टमध्ये तिथं काम करावं लागेल. ओके. आणि त्याच्यातूनच महत्त्वाचं म्हणजे की तुमची मुलगा म्हणजे मेल आहात की फिमेल आहात याच्यावरून डिपेंड होता तुम्हाला तिथे तुमच्या शिफ्टमध्ये यावं लागेल. ओके. नर्स असाल तरीसुद्धा तेच करावं लागेल. ओके. कारण हेल्थ फॅसिलिटी खूप महत्त्वाची. ऑनलाईन टेस्ट होईल याच्यामध्ये, आणि स्किल टेस्ट फॉर वर्कमॅन. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, ऑनलाईन टेस्ट होईल, आणि मार्काचं क्रायटेरियासुद्धा PDF मध्ये दिलेलं आहे. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला समजत नसेल तर ते मला सांगा, मी PDF तुम्हाला वाचून दाखवेल. आणि अभ्यास अकॅडमीचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटची तारीख तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कधी फॉर्म भरायचा आहे ते. नक्कीच. धन्यवाद.